नमस्कार भावनो, मी दिलीप गवई पूर्वजांचा खजिना या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। नेहमीप्रमाणे आज एक वनस्पती औषधी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। तर भावनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर बघा भावनो, हे पुनर्नवा आहे, याला पांढरा पुनर्नवा असं म्हणतात। हे पांढरा पुनर्नवा, याचे बघा याचे फुलं पांढरे आहेत। जरा जवळून दाखवा मग बघा, याला अशा प्रकारचे फुलं आहेत आणि हे पानं आहेत अशा प्रकारचे, याला पांढऱ्या प्रकारचे फुलं आहेत आणि हा लाल रंगाचा आहे। बघा याचे लाल फुलं आहेत, याला लाल कलरचे फुलं आहेत आता। आणि हा जमिनीवर पसरतो खाली, लालवाला हा जमिनीवर याच्यात, आणि हे वर वाढणार आहे। हे बघा हा जमिनीवर पसरलेला आहे। याचं ओळखायचं म्हणजे याला एक पान मोठं असतंय आणि एक पान लहान असते। इकडलं मोठं आहे तर इकडलं पान लहान असते, इकडलं मोठं पान आहे इकडलं लहान आहे। याचं पण तसंच असतं बघा, इकडं पण बघा, याला एक पान मोठं आहे, इकडच्या साईडचं पान लहान आहे, इकडचं मोठं आहे इकडचं लहान आहे, इकडचं मोठं आहे इकडचं लहान आहे। अशा प्रकारची याची पानांची रचना आहे आणि अशा प्रकारचे फुलं आहेत। ही किडनीचं शरीरावरची सूज कमी करणारं औषध आहे भावांनो, आणि किडनीवरचं जबरदस्त औषध आहे। किडनीमध्ये गाळ साचला असेल, किडनी बरोबर काम करत नसेल तर त्यासाठी याचा लय जबरदस्त उपयोग होतोय आणि जबरदस्त फायदा होतो। ही शेतात आपल्याला फुकट मिळणारी वस्तू आहे, कारण आपण बाजारामध्ये याचे बरेच, मार्केटमध्ये बरेच औषधे मिळतात पुनर्नव्याचे, पुनर्नवा अरिष्ट, पुनर्नवा काढा म्हणून मिळतात। पण जरी आपल्या इकडं असं ताजं आपल्याला भेटत असेल तर आपण हे विकत कशाला घ्यावं, मी हे म्हणतोय। हे ताजं आपल्याला भेटतंय आणि ताज्यासारखं ते औषध कितल्या दिवसाचं आहे, ते काय काम करणार आहे याच्या इतकं। पण हे ताजं जर मिळत असेल तर याचा नक्की फायदा घ्या आणि याचा वापर करा भावांनो। आपल्या याच्यावर एक दोन व्हिडिओ टाकलेला आहे या पुनर्नव्याचा। हे शरीरावरची सूज कमी करण्यासाठी याचा वापर केला जातोय। शरीरातलं जे अतिरिक्त पाणी आहे साचलेलं, तर हे शरीरात साचलेलं अतिरिक्त पाणी लघवी वाटा बाहेर टाकतं। याचा जर मुळ्यांचा आपण रस घेतला तर हे लघवीचं प्रमाण खूप वाढवतंय, कारण याच्यामध्ये मुळ्यामध्ये जे क्षाराचे खडे असतात, बारीक बारीक क्षाराचे खडे याच्या मुळ्यामध्ये पाहायला मिळतात आणि हे लघवीचं प्रमाण डबलनं वाढवतंय, डबलनं टिबलनं वाढवतंय माणसाचं। त्याच्यामुळे शरीरात साचलेलं जे अतिरिक्त पाणी आहे हे लघवी वाटं बाहेर टाकण्यास मदत होती आणि शरीरावरची सूज ही हळूहळू कमी होती। तुम्ही बघितलं असेल, जर किडनी काम करत नाही, ज्या माणसाच्या किडनीचा प्रॉब्लेम आहे त्याची किडनी जर बरोबर व्यवस्थित काम नाही करायला लागली तर त्याच्या शरीरावर पायापासून खालून वर सूज यायला सुरुवात होते। म्हणजे पहिले पाय सुजतात आणि त्याच्यानंतर ती सूज वर 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 चढत जाते। ही सूज संपूर्ण शरीरावर पण येऊ शकते। त्याच्यामुळे जर पायावर सूज आली असेल तर लगेच त्वरित हा इलाज करायचा। याच्या मुळ्या घ्यायच्या, 10 ग्रॅम मुळ्या घ्यायच्या, पाण्यात ठेचायच्या, थोडं पाणी टाकायचं त्याला आणि पिळून त्याचा रस काढायचा। आणि हा रस जर आपण रोज सकाळी अनुशापोटी घेतलाय ना, तर तुम्ही 4 ते 8 दिवसामध्ये बघा त्या किडनीमध्ये चांगल्या प्रकारे बदल झालेला तुम्हाला पाहायला मिळेल आणि चांगल्या प्रकारे ती किडनी काम करायला लागेल। तिच्यामधला गाळ जो असतो, गाळ साचलेला पूर्णपणे निघून जातो। हे लघवीचं प्रमाण वाढवतं, म्हणजे मूत्रपिंडातल्या मूत्रजनन परमाणूवर याची उत्तेजक क्रिया होऊन लघवीतले क्षार वाढतात आणि हृदयावर सुद्धा याची संकोचन क्रिया हृदयाची यानं वाढते। म्हणजे संकोचन क्रिया वाढणं म्हणजे जे हृदय जे आहे ते जोराने आत त्या धमन्यामधून रक्त आत हृदयात शोषल्या जाते आणि हृदयात रक्त शोषल्यावर इकडे किडनीवर रक्ताचा दाब वाढतोय। रक्ताचा दाब किडनीवर वाढला की पाण्याचे पाझर सुटतात आणि पाण्याचे पाझर सुटणं आणि मूत्रपिंडातल्या मूत्रजनन परमाणूवर उत्तेजक क्रिया होऊन लघवीतले क्षार वाढणं, या दोन्ही कारणामुळं लघवीचं प्रमाण हे डबलनं टिबलनं वाढतंय। ते मूत्रपिंडालाही कुठला त्रास होत नाही आणि हृदयालाही कुठला त्रास होत नाही। कुठलाही त्रास न होऊ देता आपल्या वेदना कमी करणारं हे औषध म्हणजे पुनर्नवा। हे माणसाला एक नवं जीवन देणारं औषध आहे भावांनो। त्याच्यामुळे या वनस्पतीचा उपयोग घ्या, तिचा फायदा घ्या आणि स्वस्थ राहा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन औषधीच्या शोधात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या भावांनो।